गोंदिया शहरातील गोविंदपूर या ठिकाणी राहत असलेल्या विक्रम बैस याच्याकडे गाडी चालक म्हणून शांतनू अरविंद पशिने हा काम करत होता. त्या विक्रम बैसला 80,000 रुपये मागितले होते व तो परत करत नाही म्हणून मालकाने व त्याच्या पत्नी व मुलगा आणि अन्य साथीदारांच्या मदतीने आपल्या वाहन चालकाचा खून करून त्याचा मृतदेह शहरातील गौतम नगर स्मशानभूमीला लागून असलेल्या झुडपी जंगलात पुरला. तर गौतम नगर परिसरात राहणाऱ्या विक्रम बैस याच्या घरी कोणाचा तरी खून करून त्याला गौतम नगर परिसरातील स्मशानभूमी जंगलात खड्ड्यात पुरला ठेवला असल्याची चर्चा परिसरातील पानटपरीवर होत होते असल्याचे पोलिसांना माहिती होताच पोलीस विक्रम बैस याच्या घरी चौकशी करायला गेले असता मात्र बैस हा सहपरिवार फरार झाला होता. पोलिसांनी आपले सूत्र लावत त्या परिसरात एक खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरलेला होता. त्यामध्ये मृतक शांतनू अरविंद पाशिने वय वर्ष 36 राहणार मोहगाव जिल्हा शिवनी मध्य प्रदेश येथील होता. या प्रकरणात विकास गजभिये या आरोपीला अटक केली असता त्यांनी कबुली दिली आहे की बैस यांच्यावर परिवार सह काही 3 ते 4 लोकांनी बैस याच्या घरी मारहाण केली व पुन्हा जंगलात नेऊन मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला व गौतम नगर येथील स्मशान भूमीमध्ये दफन केले अशी कबुली दिली. तर गोंदिया शहर पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना सिनेस्टाईल तपास करून 4 दिवसानंतर प्रकरण उलगडा केलाय. मागील काही दिवसांमध्ये 6 ते 7 जणांनी एका युवकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरला आहे अशी चर्चा सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकताच त्याने ही माहिती गोंदिया शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी ताफ्यासह गुप्तरित्या पूर्ण परिसर पिंजून काढला. या ठिकाणी एक मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर सदर मृतदेह खड्ड्याबाहेर काढला. मृताचा फोटो परिसरातील लोकांना दाखविला असता त्यातील काही जणांनी सदर मृतदेह शांतनू पाशिने याचा असल्याचे आणि तो विक्रम बैस राहणार गौतम नगर याच्या 4 चाकी वाहनावर चालक म्हणून असल्याचे ओळखले. यावरून पोलिसांनी विक्रम बैस याच्या बाबत चौकशी केली असता तो आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार असल्याचे आढळून आले. तसेच विक्रम बैस वय वर्ष 36 सोबत त्याची पत्नी किरण बैस वय वर्ष 32, मुलगा चिता बैस वय वर्ष 19 आणि अन्य 3 ते 4 जण ही सध्या फरार असून यांचा तपास पोलीस करत आहेत. गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मर्डरची घटना उघडकीस आलेली होती परवा रात्री. याच्यामध्ये कोणताही प्रामुख्याने प्रायमापेसी काही इनपुट किंवा तक्रार आलेली नव्हती. याच्यामध्ये पोलीस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बैस नावाचा व्यक्ती त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे तेवढीच माहिती होती. आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ती बैसच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिलीसकट तो फरार आढळला. तर त्यामुळे थोडा संशय बाळगला की काही अनुचित प्रकार तर नाही घडला आहे. आणि थोडं त्यानंतर मग ही आपल्याला माहिती 30 तारखेला आली होती आणि मग 30 तारखेला 1 तारखेला लोकल पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडा एक सर्चवर घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये. तर त्यांना नुकतीच एक डेड बॉडीसाठी एक खड्डा तिथे खणलेला आढळला. आणि ज्यावेळेस ते मॅजिस्ट्रेटसमोर ते खड्डा उत्खनन केले कालच्या तारखेला तर त्याच्यामध्ये जे आहे तो पशिने आहे. तर त्या हा व्यक्तीची त्यामध्ये डेड बॉडी आढळली. आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केली असता शांतनू पशिने हा जो आहे ते विक्रम बैसच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. आणि हा तपास असतानाच मिनवाईल अजून एक संशयित आहे विकास गजभिये नावाचा, त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली. आणि गजभियेने त्यावेळेस कबुली दिली की विक्रम बैस त्याचे परिवार आणि अजून 3 ते 4 जणांनी हा जो मृतक आहे पशिने याला सर्वात पहिले ते बैसच्या घरी मारहाण केली होती आणि नंतर परत त्याला जंगलात नेऊन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला गौतम नगर स्मशानभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले होते. आणि प्रामुख्याने जे विक्रम बैस आहे त्याच्या गाडीवर हा मृतक ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचे 80,000 रुपये थकलेले होते अशी प्रायमरी माहिती आहे. आणि त्या 80,000 रुपये न दिल्यामुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला अशी आपल्याला माहिती या अटक आरोपीने दिलेली आहे. या अटक आरोपी व्यतिरिक्त अजून एक संशयित त्याला आपण सध्या अटक केलेली आहे. इतर 6 ते 7 संशयित अजून फरार आहे, त्यांचा शोध आपला पोलिसांकडून सुरू आहे. तर प्रामुख्याने याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला असं दिसतं की पैशाच्या कारणावरून याचा मृत्यू झालेला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा माहितीगार किंवा कंप्लेंट नसताना केवळ एक जी काही कुजबूज किंवा जी गोपनीय माहिती आली तिच्याबरोबर करून या घटनेचा छडा आपल्या गोंदिया शहर पोलिसांनी लावलेला आहे. शस्त्राचा वार त्यात काही दिसला नाही. तर प्रायमरी मारहाणी आणि ब्लंट ट्रॉमाने त्याचा दिसत आहे. पोस्टमॉर्टम आता होईल त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये क्लिअर होईल. थोडी बॉडी 1 ते 2 दिवस ती जमिनीखाली असल्यामुळे ती क्लिअरली सगळ्या दिसल्या नाही गोष्टी. तर PM-मध्ये ते क्लिअर होईल त्याच्यामध्ये. आता ते त्या घटनेमध्ये इन्वॉल्ड होते त्यांनी कबुली दिलेली आहे. पण मुख्य आरोपी याच्यामध्ये जो विक्रम बैस तो दिसत आहे कारण म्हणजे मोटिव्ह त्याच्याच रिलेटेड आहे. त्याला विक्रम बैस ज्यावेळेस ताब्यात येईल अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल. त्याच्यामध्ये आता 1-2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत. त्याच्याशिवाय विक्रम बैसचे 3 फॅमिली मेंबर आणि इतर अजून 3 ते 4 लोक असण्याची शक्यता नाकारतात.
न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि